नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला इथं 34 साईजच्या प्रोटक्स ब्लाऊजची एकदम परफेक्ट कटिंग दाखवणार आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं हा पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर बंद बाजू आपण बसतो त्या साईडला ठेवायची आहे. तर आता आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. तर आता इथं पूर्ण उंची 13 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे, म्हणजे 14. 13मध्ये 1 इंच मिळवायचं आणि 14 घ्यायचे आहे. इथं सुद्धा 14वर 1 मार्किंग केलं. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथं अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर 10ची घडी आहे. तर इथं सुद्धा आम्ही 10 इंच घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण 10 इंचाचा इथं बॉक्स बनवून घेणार आहोत. शोल्डर 5.5 इंच, मुंडा 6 इंच, इथून चेक करायचं 5.5 इंच आणि 34चा चौथा भाग अधिक 1.5 इंच. छातीची लाईन आणि मुंड्याची लाईन जोडून घेतली. 1.5 इंच मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी आणि 1 इंच समोरच्या मुंड्याच्या गोलाईसाठी निम्मा करून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा आहे मागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचाचा आणि समोरचा 1 इंचाचा. शोल्डर 3 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, समोरचा गळा आहे 6 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 घेतलं. खाली गळा रुंदी 2.5 इंच, 1 इंचावरून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. क्रॉसपट्टीसाठी इथं 3.5 इंच, इथं 2.5 इंच, इथं सुद्धा 2.5 इंचावर 1 मार्किंग करायचं आहे आणि 3.5 इंचापासून क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आता इथून आपल्याला टक्ससाठी 3.5 इंचावर 1 मार्किंग करायचं आणि वर 1.5 इंच. आता इथं निम्मं करायचं आहे. इथून 3 इंच दुसरा टक्स आहे. तर हे 1.5 इंचाच्या अंतरावर आपल्याला 3 टक्स घ्यायचे आहेत आणि वरचं समोरच्या मुंड्यापासून 3 इंच हा टक्स घ्यायचा आहे. इथून 1.5 इंच आता हा टक्स जोडून घ्यायचा आहे आणि हा वरचा टक्स जोडून घ्यायचा आहे. तर हा 1 इंचचा टक्स आहे. दोन्ही बाजूने 1 इंच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने 2 इंच झालेलं आहे. तर इथं आपले 4 टक्स झालेले आहेत. तर दुसऱ्या 3 टक्सला आपल्याला 2 रेषाचं मार्जिन द्यायचं आहे. जे आपण खालच्या टक्ससाठी 1 इंच वाढवलेलं आहे ते इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे 2 इंच. आणि वर अर्धा इंच आता जोडून घ्यायचं आहे. शोल्डर 3 इंच आणि गळा रुंदी 2.5 इंच घेतलं. 6 इंच मुंडा घेतला आणि छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलेला आहे. तर आता आपण कट करून घेऊ.
आता हे दुमडून 2 इंच आहे ते दुमडून घ्यायचं आणि खालचं इथं कट करून घ्यायचं आहे मागडच्या भागाचं. तर इथं आपल्याला दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत. गळा कट करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपला हा टक्स तयार होतो. 4 टक्स आपले तयार आहेत. तुम्ही इथं अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता खालच्या टक्ससाठी. इथे 1 इंच घेतलेला आहे. मागचा गळा आहे 9.5, खाली गळा रुंदी 2.5 इंच, वर 2.5 इंच. इथे चौकोन बनवून घ्यायचा आहे. 1 इंच तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही तुमच्या आवडीनुसार आकार देऊन घेऊ शकता डिझाईनमध्ये. तर बघू शकता तर हा झाला आपला मागचा गळा. इथून आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे, वर 4.5 इंच, दोन्ही बाजूला अर्धा इंचचा 1 इंचचा टक्स, अर्धा इंच दोन्ही साईडने घ्यायचा आणि 1 इंचचा टक्स जोडून घ्यायचा आहे. तर इथं आपली दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. त्याच्यासाठी हा पेपर घेतलेला आहे आणि हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर बघा बंद बाजूच्या पासून आपल्याला इथं उंची मोजून घ्यायची आहे. तर 4 आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 5 घेतलेला आहे आणि इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे रुंदीसाठी 8.5 इंच. इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. कॅप हाईट 2.5 इंच आणि वर 1.5 इंच. आता इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या मुंड्यासाठी आणि समोरच्या अर्धा इंच आतमध्ये घेऊन समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आणि 1.5 इंचचं दंडघेर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन कट करून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने फ्लोरटक्स ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. तर ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन शिकणाऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे.